मी मनुस्मृती आणि मनुवादाच्या सनातनी मनुवादाच्या विरोधात उभा राहणार. मरणाला न घाबरणारा कार्यकर्ता आहे मी. जो जातीभेद, जो वर्णाश्रम, जो वर्णवर्चस्ववाद, जो स्त्री द्वेषाची बीजे पेरली गेली, स्त्रीला आपल्या समाजात मान्यताच नव्हती. महात्मा ज्योतिबा फुले आले नसते तर स्त्रिया शिकल्याच नसत्या. मग स्त्रिया ब्राह्मण समाजातल्या असो नाही तर क्षुद्र समाजातल्या असो, त्यांना जगण्याचाच अधिकार नाही असंच लिहिलंय म्हणून. त्या मनूबद्दल काय बोलतात ते बोला ना. जितेंद्र आव्हाड चुकला, माफी मागितली मोठ्या मनाने. आणि मला आनंद आहे की छगन भुजबळ उघडपणाने म्हणाले की त्याचा उद्देश बघा काय तो. जयंत पाटील म्हणाले त्याचा उद्देश बघा काय तो. सुषमा अंधारे म्हणाल्या त्याचा उद्देश बघा काय तो. दलित पॅन्थरचे दीपक केदारे, अनेक दलित पॅन्थर किंवा रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणतायत की जितेंद्र आव्हाड करूच शकत नाही. त्याच्या हातनं चुकून झालं, अनावधानानं झालं हे मान्य आहे, पण त्यांनी जाणून बुजून केलं हे म्हणणं चुकीचं आहे. हे असे अनेक दलित समाजातले कार्यकर्ते म्हणतायत. आणि 185 किलोमीटर लांब जाऊन काय मूर्ख आहे का फोटो काढायला. अनावधानाने झालं. उलट आम्हाला वाईट वाटतंय की इतका चांगला सगळा कार्यक्रम होत असताना शेवटी ही घटना घडावी. सगळ्यावरती पाणी फिरलं. 97 वर्षानंतर, लक्षात घ्या, 97 वर्षानंतर कोणीतरी तिथे जाऊन सुरभानाना टिपणीस यांचा नातू मिलिंद टिपणीस यांना बरोबर घेऊन, तिथे अनेक जण त्या काळातल्या लोकांचे नातेवाईक होते ते तिथे आले होते आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून हे केलं. आणि त्या सगळ्यांनी टीव्हीला सांगितलं की जितेंद्र आव्हाड किंवा इतर कार्यकर्त्यांकडनं झालं ते अनावधानाने झालं. त्यांना माहितीच नाही की खाली फोटो कोणाचा आहे. काही ठिकाणी म्हणजे महाडमध्ये, ठाण्यामध्ये किंवा महाराष्ट्रात काही ठिकाणी अॅट्रॉसिटीचा. ठीक आहे ना, आम्ही गुन्हे झेलायला तयार आहोत. चुकी आमची आहे. त्यामुळे गुन्ह्यांना घाबरून मनुस्मृतीपासून लांब जाणारे कार्यकर्ते नाही. मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम चालूच राहील. ते त्याच्यात कोणीही मला अडवू शकत नाही. यांना मला पुढे करून मनुला माझ्या मागे लपवण्याचं काम सुरू आहे. ते होऊ देणार नाही. अटक झाली पाहिजे, त्यांचा राजीनामा घ्या असे देखील आता मागणी होते. घ्या ना. माझा कोणाचा राजीनामा पाहिजे? कुठला राजीनामा पाहिजे? राजीनामा द्या असं कोण म्हणतोय? कोण मनीषा दे? मनीषा कायम दे. त्यांना बोलू द्या ना. त्यांना कायद्याची किती माहिती आहे मला माहित नाही. राष्ट्रवादीकडे देखील मागणी होती. राष्ट्रवादी भुजबळ साहेब माझ्या मागे उभे राहिले. हो, भुजबळ साहेब. भुजबळ साहेबांनी आपली पाठराखण केली आहे, काय सांगा? तेच बहुजनांची समाज व्यवस्था ज्यांना व्यवस्थित समजते ते भुजबळ साहेब माझ्या मागे उभे आहेत. बाकीच्यांची मला अभ्यासक्रमामध्ये त्याच्यावरती बोला ना. त्याच्यावरती बोला. जितेंद्र आव्हाड झाला ना, गुन्हा दाखल झाला, हे केलं ते केलं. एवढं राज्यभर तुम्ही सगळे केले. राज्यभर मनुचे पुतळे जाळून दाखवा ना. तुम्ही प्रसिद्धीसाठी हे करताय असं अजित पवार गटाकडून सांगण्यात येतं. अजित पवार गट कोण आहे मला माहित नाही. त्याचा परिणाम काय होऊ शकतो या पुस्तकात जर म्हणून